आला मिळतो आजचा चौथा दिवस सलग डे 4 मध्ये आपण सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहू शकतायत। एक अतिशय सुंदर आणि रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल। या अगोदर अजितजी पाटील यांचा आवाज आपण गोड आवाज ऐकलात आणि त्यांच्या समवेत नितीनजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात। या दोन्ही समालोचकांचं करूया धन्यवाद आणि जाऊया मॅचच्या दिशेने। आता कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जॉईन झालेत तर बहाडोलीचा एक गोड आवाज अर्थातच एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर प्रदीपजी पाटील, वेलकम, आपलं स्वागत आहे। धन्यवाद सर। सो या मॅचच्या दिशेने ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम। दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत आणि बेस्ट ऑफ लक। दोन पंच त्या ठिकाणी पाहायला मिळतात, आशुतोष व्यवहारे सर अँड विरल नायर सर। पहिलाच बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटचा उपयोग केला होता, क्षेत्ररक्षकाने केली चुकी। चुकीला माफी नाही। मनीष धानवा सारख्या खेळाडूकडून चुकी होणं हे अपेक्षित नव्हतं, परंतु या वेळेला कॅच कॅरी करू शकले नाहीत। कॅचेस विन द मॅचेस काय म्हणतील प्रदीपजी पाटील, जेव्हा जेव्हा झेल सुटले तेव्हा इतिहास रचलेत आणि जितू भानुशाली सारखा एक बेस्ट ऑलराऊंडर ज्याचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दन काळ। व्हॉट यू कॅन से? हो नक्कीच सर, कारण खेळ हा एकदम सुपर आहे आणि आपण पाहिलं तर एक मोठ्या खेळाडूचं जीवदान दिलं गेला, कारण मॅच मध्ये ट्विस्ट येणार आहे, कहाणी वाढणार आहे आणि खरोखरच एक बिग बॅटल, मोठी मॅच, कारण पहिला राऊंड आहे या मॅचचा। निश्चित स्वरूपात ऑन साइडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता मिस्टर आमिर। त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत यंदा अंडर 24 चा जरूर एक स्क्वॉड होता आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता मिस्टर आमिरला, जो डीडी स्पोर्ट्स भिवंडी भिनारच्या मैदानात ती स्पर्धा पार पाडली गेली बिग बॅश लीग पद्धतीने आणि अप्रतिम ताहिर जर आपण पाहिला तारिक भाई यांच्या माध्यमातून बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। गुड डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी रतीशने गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवली होती आणि पुन्हा एकदा तोच या वेळेला दर्शवत असताना की परफॉर्मन्स आणि क्लास या दोन्ही गोष्टी माझ्याकडे आहेत, तो क्लास या वेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतो। ग्रेट बॉलिंग सर, बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये। ऑफ साइडला इनटू द गॅप मध्ये खेळला गेलाय, एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्हचा क्लास क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय। मॅग्निफिसंट शॉट, वेलकम बाउंड्री, चौकार। थँक्यू जतीन किनी, मुनीत कुडू अँड मंजित कुडू यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत रजा घेतायत। एन्जॉय केलं या स्पर्धेला आणि उद्याच्या दिवसात इन ऍक्शन नेट प्रॅक्टिस साठी मात्र ते रवाना होत आहेत इंग्लंडमध्ये। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 6 धावा, 6 रन्स। बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4। षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं आणि बहाडोली गाव म्हटलं तर कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि जांभळांचं खूप प्रसिद्ध जांभूळ हे नाव मात्र घेतल्यानंतर बहाडोली हे ऑटोमॅटिकली प्रत्येकाच्या मुखात येईल। गुड डिलिव्हरी एक्सप्रेस, या वेळेला अप्रतिम चेंडू फार वेगवान होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला। रतीश मासवन एक्सप्रेस यस बाईच्या स्वरूपात एकदा मिळेल। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली। मासवन प्रीमियर लीग खूप अतिशय जोमाने भरवली जाते आणि पुढच्या वर्षात तर एक धूमधडाका आपल्याला पाहायला मिळेल। राहुलजी धानवा आत्ताच तयारीला लागलेत त्या स्पर्धेकरिता। मासवन प्रीमियर लीग कमिंग सून नेक्स्ट इयर। या वेळेला क्लीन बोल्ड, खराब शॉट सिलेक्शन, खेळण्याची गरज होती का हे स्वतःला विचारलं असेल, रिस्क घेण्याचा प्रयत्न केला, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉयड, फलंदाज बॅक टू द पवेलियन, बिग विकेट, प्राइजलेस विकेट गॉन। दादा थँक्यू सो मच। तुम्ही बहाडोली जांभूलगावचा उल्लेख केला सर। जांभलामध्ये जांभलाचं रान आहे त्या ठिकाणी आणि मानांकित गाव आहे जांभूलगाव बहाडोली। आपण मासवन वर्सेस मनोर एक मोठी बिग बॅटल मॅच पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये। शेवटच्या चेंडूपर्यंत सर मॅच जाणार आहे, कारण दिग्गज कलाकार एकमेकांशी भिडतील, कारण प्रत्येकाचे डावपेच आहेत याच परिसरातले। आपण या दोन टीम पाहू शकता दादा, खूपच चांगली मॅच आणि चांगलं आयोजन या ठिकाणी आहे रुपेश दादांचं। मी म्हणेल की जे आर्थिक सहाय्य येतं ना दादा या ठिकाणी ते व्यर्थ जाणार नाहीये, कारण या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय असते, लोक आशीर्वाद देऊन जातात या स्पर्धेला, म्हणून आई एकविरीचा आशीर्वाद आणि रुपेश दादांची ही स्पर्धा इतकी टिकाऊ ठरली गेली। कारण आज आपण 9 दिवस पाहतो
पुढच्या वर्षी 11 दिवस, प्रत्येक वर्षी दिवस वाढतात. काय म्हणतील सर, काय म्हणतील प्रमोद दादा? एक खूप महाराष्ट्राचा बुलंद असा आवाज आमचे प्रमोद दादा. एक खूप चांगलं भाडोलीकरांचं विशेष प्रेम असतं त्यांच्यावर. थँक्यू व्हेरी मच. डेफिनेटली काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती आणि तगडी इच्छाशक्ती प्रबळ करणारं असं व्यक्तिमत्व आदरणीय रुपेशजी नरेश पाटील साहेब, वन मॅन शो, ज्यांना आपण सातत्याने या क्रिकेटच्या बाबतीमध्ये म्हणतो. आणि एक ग्रेट मॅन. ऑफ साइडला खूप चांगला फटक्याला सजवलं गेलंय. सुपर टायमिंग. जितू भानुशालीच्या बॅट मधून येईल कणखर दर्जेदार एकविरा चषक चौकार 4. जांभूळ पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. जांभूळ पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. थँक्यू. खूप चांगला फटका होता. ह्या वेळेला चेंडूच्या मिरिट मध्ये आले. बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला अगदी सहजगत्या चेंडूला या वेळेला खेळून काढलं. चौकार मिळाला. चौकारने रिलॅक्स या वेळेला जरूर असतील. खूप चांगला फटका ऑफ ड्राईव्ह ऑन द राईज खेळला गेलाय. कोणतीही धाव त्या ठिकाणी मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. मनोज, एक ठाणे विभागामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आता ज्या पद्धतीने नोकरीच्या निमित्ताने ते त्या ठिकाणी स्थायिक झालेत, परंतु मासवणची जेव्हा स्पर्धा तेव्हा मनोज आपल्या या संघासाठी, आपल्या गावासाठी वेळ काढतात. क्लीन बोल्ड, सुपर डिलिव्हरी, वेगवान मारा होता आणि सरळ चेंडू मात्र या वेळेला स्टंपवर जाऊन चेंडू आदळला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. सेकंड विकेट डाऊन. संघाची धावसंख्या 11. 11 वर 2 धक्के. त्यांची आपण नेहमी चर्चा करतो असे रुपेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होताना त्यांच्या समवेत परम मित्र वसीमजी शेख यांना आपण पाहत आहेत. चला 45 सेकंदामध्ये फलंदाज जाणं फार गरजेची गोष्ट राहील. तर इथून जर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. प्रदीपजी पाटील, 9 दिवसांचा हा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. जसं रॉकी ग्रुप चषक 9 दिवस आणि यंदाच्या वर्षामध्ये 11 दिवसांचं क्रिकेट पाहायला मिळालं. म्हणजे ही स्पर्धा, जी 2 स्पर्धा आहेत ना, ते पॉप्युलर पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेचे, खास करून या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय पाहायला मिळतं? तुम्हाला 5,000 रुपये एंट्री फी, 8 संघांना प्राधान्य, कलरफुल प्रिंट टी शर्ट, 12 खेळाडूंना, त्यामध्ये 12 खेळाडूंना जेवण, 12 ते 15 खेळाडू. मात्र यावेळेला आपण पाहतायत की जरूर चांगल्या प्रकारचं जेवणाची व्यवस्था केली जाते आणि त्याप्रमाणे 6-6 षटकांचे सामने. अजून काय पाहिजे? पालघर जिल्ह्यामध्ये गौरवशाली स्पर्धा आहे दादा, खूप चांगली स्पर्धा. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. यावेळेला मुकेश वांगड आपण पाहू शकतायत, एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लेंथ आणि लाईन खूप चांगली आहे आणि तेच थराराची गोलंदाजी पुढे करतोय गोलंदाज गुड लाईन स्पोर्टवर, कारण रूम देत नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय निश्चित स्वरूपात. मनोज खूप चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेला हा चेंडू आपण पाहिला तर फार वेगवान होता. ऑफ साईडला ऑन द राईज खेळला गेला. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. पराग धानवा एक अतिशय चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळत आहेत. मनोजला पाहिल्यानंतर मला दांडीचा खेळाडू आठवतो, भरत मेहर. काय जबरदस्त, ज्याने एक काळ गाजवला आणि त्या पद्धतीने त्याची ऍक्शन पाहायला मिळते, त्याच पद्धतीने त्याचा रणअप पाहायला मिळतो, त्याच पद्धतीने त्याच्या हँडला आपण घड्याळ पाहू शकतायत. हाताला घड्याळ आहे आणि लेफ्ट आर्म. अशा पद्धतीने गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल मनोजला. मॅग्निफिसंट बॉलिंग टॅप केला जातोय, एकदा वर्जित केली जाईल. सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अजयला मात्र चेंडू या वेळेला कलेक्ट करतो अजय. तत्पूर्वी संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. प्रदीपजी पाटील 2 षटकांचा खेळ झालाय. 6.50 ची सरासरी आणि 13 धावा. समोरच विजय टोकरे साहेब या ठिकाणी आपण पाहतायत, मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. एक क्रिकेट प्रेमी आणि एक माजी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. चर्चा जारी राहील प्रदीपजी पाटील आणि आमची. तत्पूर्वी देऊया आपण सौरभला संधी आणि लगेच येऊया. 3ऱ्या षटकासाठी प्रारंभ होईल तेव्हा या आपण बहाडोलीचा एक गोड आवाज ऐकूया प्रदीपजी पाटील यांचा. थँक्यू सो मच विजय. मासवण संघाकडनं गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मिस्टर जयेश आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठी मॅच, बिग मेटल सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना दोन्ही संघनायक या स्पर्धेमध्ये राहण्याचा हट्टास करणार आहे. परंतु नाण्याला 2 बाजू सर.
एक शाप आणि एक काटा असतो, त्या पद्धतीने एक जिंकणार आणि एक हारणार. क्रिकेटच्या खेळामध्ये हाच तर पडतीचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग मजा करतायत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं 2024 मध्ये पर्व 15 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सर जरा गाडी काढायची आहे, आपले काचची फ्लाय मारते, जरा ती गाडी आहे ना ती जरा प्लीज काच जरा साईडला करा. आणि खरोखर सेन्सिबल क्रिकेट, प्रत्येक माहिती आहे या संघाची की किती धावा आपल्याला बनवायची आहे, त्या अनुषंगाने खेळतील. ड्रेसिंग रूम मध्ये चर्चा झाली असणार, कारण जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा एक मोठी मॅच आपल्याला, एक मोठा संघर्ष ना, जितकी मोठा संघर्ष तितकी मोठी मॅच. चला गोलंदाजी ट्रॅकवर क्षेत्ररक्षण चांगलं आहे, पॉवर प्लेचं शीतल हटलेलं आहे. तर आता गोलंदाजी ट्रॅकवर आहे एक गोलंदाज आणि समोर आहे बॅटर, तो म्हणजेच मासवण संघाकडनं, मनोर संघाकडनं अंबिया. चांगलं नाव आहे या एरियामध्ये, याच परिसरातले. शॉर्ट डिलिव्हरी सोडणार नाही, जागा बनवलंय मात्र डीप मिड विकेटला, डीप फाईन स्क्वेअरला चांगला प्रयत्न, एफर्ट होता, चांगलं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण केले. दुसरीची मांग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये, कारण शॉर्ट चेंडू होता, वॉट अँड वेज केलं होतं, जागा बनवली होती आणि उच्चांक निर्णय असणार आहे, निर्णय पेंडिंग असणार आहे. यस, अंपायर्स कॉल, थर्ड अंपायर त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. डिसिजन पेंडिंग राहिलाय. आतापर्यंत आपण पाहू शकतात पियुषने खूप चांगला चेंडू रोखला होता, परंतु तो सेफ आहे की षटकार याकडे लक्ष असणार आहे. अजित म्हात्रे सर यावेळेला येत आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. प्रेक्षक वर्ग तिथे काय आहे जरा दर्शवतील. प्रेक्षक वर्ग दिल खुलास बोला. काही नाहीये, सेफ आहे त्या ठिकाणी आपण पाहताय. ज्या वेळेला त्यांनी उडी मारली त्याच वेळेला आपण पाहिलं सेफ होतं आणि तदनंतर आपण पाहू शकताय जेव्हा तो मात्र या ठिकाणी जमिनीवर त्याचे पाय आले तेव्हा मात्र चुना उडताना थोडासा व्हाईट पावडर जी आहे ती उडताना या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यामुळे सेफ असेल. खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली पियुषच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी 4 धावा त्याने वाचवलेत. ग्रेट फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. 15 धावा धाव फलकावर, चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळले. यावेळेस मात्र स्वेट सावणाला लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल मात्र डबल मध्ये कन्वर्ट होते. धावसंख्या 2 या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे धाव फलकावर, ती म्हणजेच 17 धावा आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही आहे स्थिती मनोर संघाची. चांगलं निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये रंगीबेरंगी लाल, काले, तांबूस, हिरवळ हे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहे. असं सुंदर असं आयोजन त्या ठिकाणी. सर काच जरा जी 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर थोडीशी पुढे घ्या जरा, रिफ्लेक्शन या ठिकाणी जरूर होतंय. तर मी विनंती करेन की 4 व्हीलर थोडीशी आपण कुठेतरी अडुशाला लावा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आमच्या खेळाडूंना. आपलं स्वागत आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. चेंडू हाताळून झालेत सर 2. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यास सज्ज. यावेळेस मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह, चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत जाते. कव्हर पॉईंट शॉर्टेस्ट कव्हरकडे त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण केली. 2 धावाने धावसंख्या आकार घेते. 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे, सजणार आहे धाव पुस्तकावर, त्या म्हणजेच 19 धावा धाव फलकावर. चांगलं क्रिकेट सर आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण चांगली कस आणि चांगली ताकद लावतील दोन्ही संघनायक मात्र या स्पर्धेमध्ये राहण्याचा हट्टास करणार आहे. यावेळेस मात्र चेंडू फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होतोय जेल, फलंदाज फेल, विकेटचा पतन. यस डीजे.
पोरी तू सपानात येना आपले दोन्ही जाग्यावर भेटणार अगं पोरी तू सपानात येना आपले दोन्ही जाग्यावर भेटणार आम्ही पोटीची आला काल पुढे तुझ्या घालवला काल जातो यो नवा पुढेला रोजचा तुमच्या गावाचा थँक्यू. बॅटचं टॉपेज होतं आणि यावेळेला यष्टीरक्षकाने कोणतीही मिस्टेक केली नाही. खूप चांगला चेंडू कॅरी केला. इथे मात्र फलंदाज बाद. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर मनोर या संघाची जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. रिद्धी 11 मनोर असं टायटल आपल्याला पाहायला मिळते या संघाचं. तर एका साईडला आपण पाहता स्मिथ स्मॅशर मासवन या 2 संघांच्या माध्यमातून आपण सामना पाहू शकतायत. यानंतर होणारा सामना शिवानी स्पोर्ट्स सावरे आणि DC हमरापूर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण येऊन राहायचंय. 6 षटकं समाप्त झाल्यानंतर आपण लगेच टॉस टाइम टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. 5वा चेंडू हाताळण्यासाठी मात्र न्यू मॅन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो म्हणजेच 10 सॉरी. यावेळेस मात्र स्वीट साऊंड आलाय या ठिकाणी सेफ झोन मध्ये चेंडू, परंतु खूप एफर्ट आपण खूप प्रयत्न पाहिले मात्र 1 बाउंड चेंडू कॅरी केलाय. त्या ठिकाणी 2 धावा आपण 10च्या बॅट मधनं पाहू म्हणतात. धावसंख्या 2 ने पुढे आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 2-1. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला रंगतदार सामना या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. पाहूया काय मैदानाच्या आतमध्ये घडणार आहे. दर मॅच मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळणार. पुन्हा एकदा मात्र ऑफ ड्राईव्ह मात्र पाहिले कव्हर पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. मात्र चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. येतोय मात्र आई एक विराट चषक 10च्या बॅट मधनं चौकार. मुंबईची वाय तुझ्या फिकर का वाटा दिसली गावा सुट्टीचा 50चा वाटा वारा खाली ते मावळ्याला ताजा आहे ताजा आराशी बोलतय. ए ब्रदर कवर चाललास ये मावरा Thank you. गेले. 25 धावा फलकावर 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. चौकार आल्यानंतर यावेळेला आपण पाहताय चौकार आणि कॉमेंट्री स्टुडिओमध्ये रुपेजी पाटील यांचे परम मित्र महेशजी चौधरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. DC हमरापूर संघाचे खेळाडू आणि एक चांगले उत्कृष्ट दर्जाचे मंडप डेकोरेटर्स म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. तर महेशजी चौधरी यांच्याशी आपण चर्चा करूया. कैलासवासी दशरथ वामन चौधरी यांच्याकडून आपण पाहतायत दरवर्षीप्रमाणे त्यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकतायत महेशजी दशरथ चौधरी यांच्याकडून मात्र आपण पाहतायत उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक ट्रॉफी आणि दरवर्षीप्रमाणे मात्र या स्पर्धेला ट्रॉफी त्यांनी दिलेली आहे. तर त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी करूया सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. क्या बात आहे. आणि पुढच्या वर्षामध्ये 3ही गोष्टी त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले जाणार आहेत. मंडप असेल, DJ असेल, या गोष्टी मात्र त्यांच्याकडून आपल्याला सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. तर एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. म्हणजे रुपेजी पाटील यांच्यावरचं अतूट प्रेम आणि खऱ्या अर्थानं क्लोज फ्रेंड म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतायत मित्र असावे तर डेफिनेटली महेशजी चौधरी या व्यक्तिमत्वासारखे आणि त्यांचं खरोखरच हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. मनोजची अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिले. सेन्सिबल बॉलिंग कशी करावी, समजूतदारपणाचं क्रिकेट कसं खेळावं याचं प्रात्यक्षिक यावेळेला दाखवले गेले. बेल्स त्या ठिकाणी मात्र पडली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अमर पाटील, साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत 25 या धावसंख्येवर. कपिल पाटील एका कॅमेरा सहित प्रत्येक बॉल ते कॅप्चर करतायत. त्यांचं सुद्धा ग्रेट वर्क आतापर्यंत या ठिकाणी राहिलंय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. रणरणतर रखरखत ऊन आपण पाहू शकाल आणि अतिशय ही स्पर्धा एक जोमाने. यस पंच बेल्स
एकविरा चषक साखरे 2024 आपण पाहतायत आजचा सलग चौथा दिवस या स्पर्धेचा. उद्याच्या दिवसात आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी साखरे गट आहे आणि साखरे गट मध्ये ओमसाई साखरे हा पहिला सामना आपण पाहणार आहोत. कणात रायडर्स बहाडोली, स्वरांगी वॉरियर्स धुकटन नागदाई देवी साखरे, ओमसाई खामलोली वर्सेस आर्ची वॉरियर्स बहाडोली, एकविरा बॉईज साखरे वर्सेस ड्रीम बॉईज साखरे. हा एक सामना कडक होईल यात ती मात्र शंका नाहीये. हाय वोल्टेज मैच, काटे की टक्कर, ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. या तीन गोष्टी मात्र ड्रीम बॉईज साखरे आणि एकविरा बॉईज साखरे कडक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सर 4 संघ साखरेचे, 2 संघ बहाडोली, 1 खामलोली आणि 1 डुकटन देवीगरपाडा. 4 मध्ये उद्या मात्र रणसंग्राम महाधनासून घमसान युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सर. कारण पूर्ण तयारी BPL ची झालेली आहे. सर्व तयारीनिशी या ठिकाणी उतरणार आहेत. साखरे देखील साखरे लीगची देखील तयारी करतात, रोज प्रॅक्टिस करतात आपल्या होम ग्राउंडवर आणि बहाडोली देखील चांगलं प्रॅक्टिस आजपासून सुरू झालंय. पाहूया उद्या काय घडेल मैदानाच्या आतमध्ये सर. निश्चित स्वरूपात आज अपेक्षा भरपूर होत्या जितू भानुशालीकडून, कारण 7:30 वाजता त्यांचं या ठिकाणी पदस्पर्श झालं होतं. कामावरून डिरेक्ट मात्र या ठिकाणी आले होते. या वेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार मुकेश वांगडच्या बॅट मधून मनोर ब्रँडचा ब्रँडेड षटकार. वॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. प्रमोद शेडगे दादांची श्रद्धाई बरी, तिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तो लय भारी. प्रमोद शेडगे दादांची श्रद्धा. पुढचा नेक्स्ट चेंडू, गोलंदाज तयार. यावेळेस शॉट डिलिव्हरी केली होती तेज थरार, परंतु थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, नशिबाची साथ पहा. 1 धाव पूर्ण केले, दुसरीची मांग जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. पाहता पाहता 2 धावा अर्जित करतील आमचे स्कोरर. धावसंख्या 2 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचणार लेग बॉयच्या स्वरूपात 33 धावा, 3-3. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला व्यवस्थित तर चौथं षटक प्रगतीपथावर 4.4चा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं रंगतदार मॅच आपला मनोर वर्सेस मासवन आपल्याला पाहायला मिळते. दिग्गज गोलंदाज एका साईडला गोलंदाज, तितकेच ताकदीचे फलंदाज देखील पलटवार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लेगचा तेज थरार, परंतु वाईटच्या स्वरूपात चेंडू डिलिव्हर केलाय. डॉट वाईटच्या स्वरूपात चेंडू 1 धाव मिळणार आहे. या ठिकाणी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 34 ने आकार घेते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळते. प्रेशर असणार आहे दोन्ही बाजूस आग लागणार आहे. यावेळेस स्लो वर, वॉट अ बॉलिंग, काय अनुभव आहे दादा. पण पहिला चेंडू तेज थरार केला होता, आता स्लोवर केला. आणि याच खरं गोलंदाजाची खूबी असते. हीच गोलंदाजीची शस्त्र आणि अस्त्र या ठिकाणी उपयोग करतात सर. काय म्हणतील गोलंदाजीबद्दल. नक्कीच मी उल्लेख केला होता. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करण्यामध्ये सहभाग ज्याचा मनोजचा आपण पाहू शकतायत हळूहळू येतो आणि खांद्याच्या एफर्टवर गोलंदाजी करताना ओरपे चेंडू होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. 1 बाउन्सने चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतायत. थोडीशी आउटफील्ड स्लो पाहायला मिळाली आणि मुकेश वांगडच्या बॅटमधून 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या अमर पाटील यावेळेला 4 षटकांच्या समाप्ती अखेर 36 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 9च्या सरासरीने आतापर्यंत करंट रन रेटने खेळत आहेत. 24 बॉलचा खेळ झालाय, 36 धावा फलकावर. म्हणजेच प्रदीपजी पाटील येणारे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये मॅक्झिमम जर आपण पाहिलं तर 20 ते 25, 25 ते 30 धावा जर येत आहेत तर डेफिनेटली एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. तुमचं काय मत असेल. तेवढ्या जर धावा झाल्या पाहिजेत, कारण तितकेच विस्फोटक फलंदाज मासवण मध्ये आहेत. कारण मनोर संघ जाणतोय त्या याच परिसरातले हे 2 संघ आहेत, त्यामुळं त्यांना हे करणं गरजेचं आहे. कारण 12 चेंडू मध्ये 20 ते 25 धावा झाल्या पाहिजे तर एक टोटल फायटिंग स्कोर सर होऊ शकतोय आणि झाल्याच पाहिजेत. कारण मोठा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत या ऐकूया एक सुमधुर संगीत, देऊ DJ दादाला संधी. लगेच येऊया मैदानाच्या आत. निश्चित स्वरूपात अनेकेत कुडूक या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. अमर पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि सुचित पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहू शकाल. म्हणजे उद्याच्या तयारीसाठी आजच या ठिकाणी या मैदानात पोहोचलेत की त्याचा परिपूर्ण आढावा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या त्रिमूर्तींचं. संघाची धावसंख्या प्रदीपजी पाटील 4 षटकांमध्ये 36 धावा फलकावर पाहायला मिळतात. पहा, जेव्हा 6 षटकं तुमच्याकडे असतात ना प्रदीपजी पाटील, तेव्हा एक गेम प्लॅनिंग साठी वेळ मिळतो.
जेव्हा तुम्ही 2 ते 3 षटकांचे सामने खेळता शॉर्ट फॉर्मॅटमध्ये, त्यावेळेला तुमच्याकडे ते प्लॅनिंग नसतं. तुमचे ते 2 प्रमुख गोलंदाज, 2 तुमचे फलंदाज आणि 1 ते 2 असे मात्र फिल्डर आपण पाहू शकतात. म्हणजे या 5 ते 6 खेळाडूंवर दारोमदार असते. परंतु जेव्हा तुम्ही 6-5 षटकांचे सामने खेळतात तेव्हा एक गेम प्लॅनिंग प्रॉपरली ओळखली जाते आणि त्यामुळे रुपेजी पाटील यांचं नाव आज का पालघर जिल्ह्यामध्ये चर्चेत राहिलंय, तर या स्पर्धेमध्ये या तुम्हाला 6 षटकांचे सामने डेफिनेटली खेळायला मिळतील. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आहे सर, कारण 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायचे आहेत. जर ते झाले नाही तर मात्र 6व्या षटकासाठी तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये एक खेळाडू घ्यावा लागतो. कडक नियमावली सर. गुड डिलिव्हरी. तहा रईस सारख्या एक बिग हिटरला त्या ठिकाणी थांबवलं गेलंय. खूप चांगली गोलंदाजी ग्रामीण भागातील खेळाडू. आतापर्यंत मी पाहिलं मासवन प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला या खेळाडूंकडे शूज नव्हते, स्लीपरवर खेळलं होतं मासवन प्रीमियर लीग, टी शर्ट नव्हते, ट्रॅक नव्हते. परंतु जी कालांतराने प्रगती होत गेली आज मासवनची, ती खरोखरच मानाचा मुजरा असेल या मासवनच्या खेळाडूंना. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 37 धावा. म्हणजे पहिलेचं क्रिकेट जे होतं 8 ते 10 वर्षांच्या पूर्वी जर आपण गेलात तर तेवढं प्रॉपरली क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. जेव्हा आयोजन करायचे त्यावेळेला कोणतेही संघ कोणत्याही ठिकाणी जाऊन खेळायचे, परंतु आता गट वाईज आपण पाहू शकताय. म्हणजे एक प्रॉपरली आता क्रिकेट जे आहे ते वेगाने वाढत चाललेलं आहे आणि ग्लॅमर आलं, क्रेज वाढला आणि आज क्रिकेटला दुजोरा का दिला जातोय त्याचं मुख्य कारण आपण पाहतो सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. यावेळेला ऑन साईडला स्टेप आउट होऊन खेळला गेलाय. मुकेश वांगडच्या बॅटमधून सिंगल मिळेल. गोलंदाज जर आपण पाहिला तर जयेश अप्रतिम एक ग्रामीण भागातील खेळाडू आज टॅलेंट घेऊन उतरतात. आपल्या गावाच्या नावासाठी जेव्हा तुम्ही खेळताना त्यावेळेला गावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते की मी 100% देईन. कारण एक शब्द डिलीट करा, मी आहे म्हणून संघ आहे, हे तुम्ही कधीच म्हणू नका. संघ आहे म्हणून मी आहे, हे जेव्हा ब्रीद वाक्य लक्षात ठेवतील तेव्हा तुमचं क्रिकेट फार उंचीवर जाईल. खोलवर चेंडू होता, गुड डिलिव्हरी. फेकी तर चांगली झाली होती परंतु कलेक्शन अचूक झालं नाही आणि त्या कारणास्तव सिंगल त्या ठिकाणी मिळाली आणि पाहता पाहता फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. मुकेश वांगडला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं तर हा रईसने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. अमर पाटील यावेळेला दर्शवत असताना जवळजवळ 39 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटासा ब्रेक विकेटच्या निमित्ताने आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच. क्रिकेट सांघिक खेळ आहे, 11 खेळाडूंचा खेळ आहे. आज 8 वर्षाचा मुलगा झाला की लगेच पप्पांना सांगतो मला क्रिकेटमध्ये जायचं आहे. इतका ग्लॅमर क्रिकेटला आलेला आहे. क्रिकेटने गरुड झेप घेतलेली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. सर्व गल्लीपासून दिल्ली ते जगतपर्यंत क्रिकेट 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 पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा चेंडू शस्त्रास्त्र यूज केला होता, मात्र तहाला शांत ठेवलाय. या चेंडूनं चांगला शस्त्रास्त्र यूज केला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण हाताळताना पाहिला आणि मात्र डॉटच्या स्वरूपात चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळालाय सर. तोपर्यंत काय म्हणतील या चेंडूबद्दल? निश्चित स्वरूपात त्याने 6 बॉल हाताळले, त्यामध्ये 4 बॉल तर प्रॉपरली त्याने ब्लॉकरमध्ये, म्हणजे यॉर्कर स्पेशालिस्ट आपण पाहू शकता. 39 धावा फलकावर 39 वर जाऊन पोहोचले गेली. 5 षटकांचा ॲक्युरेट खेळ यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आणि 39 धावा. म्हणजे जयेशने जी गोलंदाजी केली ती टिचून मारा करत असताना पाहायला मिळाला. प्रॉपरली त्याचा अँगल आपण पाहिला, नॅचरल डिलिव्हरी आपण पाहू शकला. फलंदाजाला यावेळेला मनकवडा त्याने ओळखलं होतं, रीड केलं होतं की स्टेप आउट होऊन खेळताना पाहायला मिळेल. त्या अगोदर त्यांनी चेंडू मात्र गुडलेन स्पॉटवरून फिरवले नाही, तर यावेळेला प्रॉपरली ब्लॉकॉलमध्ये त्याला ब्लॉक स्वतःला करण्यास भाग पडलं गेलं. जयची खासियत राहिली ही स्पेशालिटी, यॉर्कर स्पेशलिस्ट. डेफिनेटली जयेशला आपण पाहिलं मॅग्निफिसंट बॉलिंग. सध्या तरी गोलंदाजीचा बोलबाला या ठिकाणी पाहायला मिळालाय, कारण 5 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या तर 39 धावा. अर्थातच आपण पाहतोय गोलंदाजीचा बोलबाला. जर जे संघ कोणी जेवणाचे बाकी असतील तर प्लीज आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर आपण जेवणाचा आस्वाद घ्या, भोजनाचा आस्वाद घ्यायचा हार्दिक भोजनालयमध्ये. ऑन साईडला फादच्या बॅटमधून एक अप्रतिम टक्क नावाजाला टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा षटकार. फहादला एवढ्या लेट का पाठवला हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल, कारण एक मॅन इन फॉर्म ज्याने गेल्या मॅच मध्ये 8 बॉल 27 धावांची झुंजार आणि झंझावती खेळी पाहायला मिळाली होती आणि सरळ चेंडूला यावेळेला पाठवलं 6 धावांकरता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 45. 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगलं फलंदाजी यावेळेला आपण पाहत आहेत. फहाद मॅग्निफिसंट शॉट.
काय फटका खेळला होता, अचूक टप्पा तर होताच, परंतु बॅट फिरवण्याची जी शैली होती ना ती राहुल भोईरच्या या चेंडूवर आपण पाहू शकलात. फहादच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, सर, या एक मला खेळाडूकडे सांगाय- खूप चांगली गुणवत्ता ठासून भरली गेले. एक स्पर्धे मला सांगायचं आहे सर, कारण या ज्या स्पर्धेला आर्थिक सहाय्य येते ना दादा, ते व्यर्थ जात नाहीये. कारण या ठिकाणी जे गरीब येत आहेत, श्रीमंत येत आहेत, ते जेवून जात आहेत, भुके पैसे येत आहेत ते जेवून जात आहेत आणि दादाला आशीर्वाद देत आहेत. ही एक चांगली खूबी आहे. या वेळेला दांडी गोल राहुल भोईरचा, तीच तर्रार चेंडू, मासवन एक्सप्रेस सरळ चेंडू मात्र या वेळेला निघून गेला. फहादचा मिस टायमिंग आणि या वेळेला आपण पाहू शकलात काय गोलंदाजी केले. सुपर. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. या पण विकेटच्या निमित्ताने ऐकूया एक सदाबहार गीत. गेली होती आई माझी पाणी भराय, चिखलाची वाटेला सरकला पाय. गेली होती आई माझी पाणी भराय, चिखलाची वाटेला सरकला पाय. अरे पोषा मन आता काम जड जाय, आपले घरात आता नसून बाय. अरे पोषा मन आता काम जड जाय, आपले घरात आता नसून बाय. जासला आता सांग तू बासला. चल आबा चल आबा चल आबा चल आबा नवरी नागाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 45 वर जाऊन पोहोचली गेली. 45 रन. शेवटचे 4 बॉल आहेत. न्यू फलंदाज या ठिकाणी न्यू बॅटर आपण पाहू शकतायत मिस्टर फरान. एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज आहे, परंतु कागदोपत्री या 4 बॉलमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग असून चालणार नाही. तर मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. ते श्रम घ्यावे लागतील, ते कष्ट घ्यावे लागतील. कारण जेव्हा संघ संकटात सापडतो, एक टोटलकडे आपण वाटचाल करतो, उत्साहवर्धक धावसंख्येचा आपण जरूर त्या ठिकाणी लक्ष देतो, त्यावेळेला 60+ 55+ जर धावा असतील तर डेफिनेटली एक फाईट टोटल. रिद्धी 11 मनोर आज संघ आपण पाहतायत. आदरणीय मनोजी नरेश पाटील पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला बॉडमॅनचा उपयोग करत सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय 6 धावन करता. क्या बात आहे फरान. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. एकविरा चषक षटकार. थँक्यू. धन्यवाद सौरभ. संघाची धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. एक विकेट जरूर मिळाली राहुल भोईरला, परंतु लेंथला थोडेफार कुठेतरी विसरलेत असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. द स्कायची आठवण करून देण्याचा जरूर मनसुबा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फरांच्या 2 धावा या ठिकाणी जरूर डेफिनेटली पाहायला मिळत आहेत. परंतु प्रदीपजी पाटील ज्या वेळेला एकावेक फॉर्मॅटमध्ये भरपूर वेळा पाहिला आणि ग्रामीण भागामध्ये शक्यतो मी पाहिलेला आहे, जेव्हा 2 फलंदाज बॅटिंग करतात तर त्यावेळेला ड्रेसिंग रूम मधून आवाज का देतात हे थोडंसं कुठेतरी मनाला खंत वाटते की ज्या वेळेला 2 बॅटर खेळतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही खचवतायत की काय असं दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे पाहायला नको, कारण तेव्हा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी खचलं जातं. ते प्रॉपरली बॅटिंग करतायत नो डाऊट. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षणाची साथ, चेंडूचा पाठलाग करतील, परंतु आता इथे इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नाहीये. मिळेल या ठिकाणी चौकार 22च्या स्वरूपात 4. थँक्यू. या चौकार आणि संघाची धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचली गेली. 60च्या पलीकडे जातील की 60च्या आतमध्ये यावेळेला रोखलं जाईल राहुल भोईरच्या माध्यमातून. खराब क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑफ साईडला खूप सुंदर ड्राईव्ह खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावेल. तत्पूर्वी आराम के साथ 2 धावा येतील का? आणि यस, डेफिनेटली 2 धावा येत आहेत. या दुहेरीने अशा प्रकारे पहिला डाव समाप्तीवर झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 58. 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष
हे समोर ठेवले गेले. ते 36 बॉल आणि 60 धावा हे सामन्याचं समीकरण. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या, शिवानी स्पोर्ट्स सावरे आणि DC हमरापूर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. नितीनजी पाटील आमच्या समोर जोडले गेलेत. त्यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. आजच्या दिवसापुरता आज ते या ठिकाणी उपस्थित झाले. रुपेजी पाटील यांच्या विनंतीस मान देऊन उद्याच्या दिवसात मोहम्मद भाई पटेल, मनोरचा एक हिंदीचा गोड आवाज आणि रुपेजी पाटील यांचे सुद्धा परम मित्र यस नितीनजी पाटील टॉस या ठिकाणी जरूर करतील. सुभाषजी भोया यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. साठ धावांचं लक्ष्य एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑल इज वेल. जाऊया आपण टॉसच्या दिशेने. त्या ठिकाणी सुभाषजी भोया साहेब यांच्या शुभ हस्ते करूया आपण कॉइन स्पिन. हॅलो, चला टॉससाठी या. शिवानी स्पोर्ट्स सावरे एका बाजूने असेल, दुसऱ्या बाजूने DC हमरापूर. दोघांनाही विनंती असेल आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. इथे टॉस केला जाईल. सुभाषजी भोये साहेब आमच्या सोबत जोडले जात आहेत. सुभाषजी भोये साहेब, कसं वाटतं एकंदरीत आयोजन नियोजन? रुपेजी पाटील साहेबांचं हे आयोजन नियोजन कसं वाटतंय? प्रथमतः मी रुपेश पाटील साहेबांचा आभार मानेन की त्यांना आम्हाला खेळण्याची संधी इथे दिली. आणि खरंच सांगायचं तर पालघर जिल्ह्यातली चांगली एक नावाजलेली हे स्पर्धा आणि ते खेळायला खरंच आज आनंद झाला. आज पहिल्यांदाच इथे आम्ही खेळतोय. पण खरंच एक सर्व नियोजन हे खरंच रुपेश पाटील साहेबांचं एक खरंच छान आहेत. त्यांचे खरंच आभार मानतो या निमित्ताने खेळायला दिल्याबद्दल. खूप चांगलं वक्तव्य आपण ऐकलं. चला दोन कॅप्टन्स लगेच या. इथे टॉस केला जाईल. सुभाषजी भोई साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. एका बाजूने संघ आपण पाहू शकता शिवानी स्पोर्ट्स सावरे, विपक्ष DC हमरापूर. या दोन संघामध्ये लढत असेल. कॉल करतील एकंदरीत सावरे संघ. आई एकविरा कॉलिंग केलंय आणि आई एकविराला एकंदरीत मी मान्यवरांना विनंती केली आपण व्यासपीठावर आहे. एकंदरीत टॉस जिंकलाय शिवानी स्पोर्ट्स सावरे. काय डिसिजन असेल? फेल फॉर. प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल हमरापूर संघाला? एकंदरीत हे आयोजन नियोजन कसं वाटतं? ज्याप्रमाणे ही सुंदर स्पर्धा आपण पाहू शकतात, निसर्गरम्य असं हे वातावरण, सुपर मैदान, कसं वाटतं एकंदरीत? खूपच छान आहे. एका वाक्यात उत्तर देत आहे. तर टॉस जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असता? नक्कीच बॅटिंगच घेतली असती. किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करेल? तुम्हाला जी बॅटिंग हवी होती ती बॅटिंग तुम्हाला मिळालंय आणि या 6 षटकामध्ये किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करते? नक्कीच जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. कारण मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या होती बऱ्यापैकी, परंतु ती चेस होणार होती. सो त्या दृष्टीने आम्हाला अजून जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आयोजन नियोजन कसं वाटतंय? रुपेजी पाटील साहेबांचं हे आयोजन नियोजन एकंदरीत कसं वाटतंय? आयोजन नियोजन अतिशय सुंदर आहे आणि खेळपट्टी एकंदरीत पाहता खेळपट्टी सुद्धा खूप सुंदर आहे. त्याचबरोबर मैदान देखील पूर्ण गोलाकार आहे आणि चांगलं मैदान या ठिकाणी मला खेळायला मिळते. त्याबद्दल मी रुपेश पाटील साहेबांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करेन. यस, दोघांनी खूप खूप शुभेच्छा असेल. टॉस जिंकला आणि स्पोर्ट्स सावरे या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. DC हमरापूर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं, जिथे आहेत प्रमोदजी शेडगे सर, पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज. थँक्यू व्हेरी मच नितीनजी पाटील. त्यांचा आवाज आपण टॉस बॉक्स मधून ऐकतायत. अगोदर प्रदीपजी पाटील पुन्हा एकदा आमच्या समोर जॉईंट होतील. आज समालोचकांची मांदियाळी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पहिल्याच बॉलवर मनीष धानवा बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. एक बिग विकेट, प्राइजलेस विकेट. स्मिथ स्मॅशर. मासवंत संघाला पहिला धक्का गॉन.
पहिलं षटक आणि पहिल्याच बॉलवर धक्का या ठिकाणी क्रमांक 1. अप्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता, व्यवस्थित कॉन्फिडेंटली हा फटका नव्हता, सिंगल तर मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रतीश एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2. फलंदाज जर आपण पाहिलं तर एका साईडला आपण पाहू शकतायत मिस्टर दीपक आणि रतीश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. 60 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑन आपण पाहतायत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र अपील केली होती ताहार रईस यांनी, परंतु त्या अपीलचा काहीच फायदा होऊ शकला नाही. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 2. रिद्धी 11 मनोजी नरेश पाटील पुरस्कृत म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. गेल्या वर्षात त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की हा संघ माझा असेल. ऑफ साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका, ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, ब्युटिफुल चौकार. सहा धावा फलकावर. षटक क्रमांक पहिलं 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचली गेली. गौरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. बॅटचा फेस ओपन करत असताना काय क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. इंटू द गॅप मध्ये वंडरफुल बाउंड्री, चौकार. षटक क्रमांक पहिलं 5 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलवर 2 लगातार चौकार या ठिकाणी पाहायला मिळतात आणि रतीश यावेळेला दर्शवत असताना इरादे पक्के आमचे स्पष्ट आहेत की सहजासहजी जिंकून देणार नाही. सुरुवात तर चांगली झाली. पहिले 3 बॉल जर आपण पाहिले तर यावेळेला गौरवच्या नावावर गेले, परंतु तदनंतर आपण पाहिले तर 2 बॉल हे रतीशच्या नावावर जाताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग बाय रतीश. इथून ऑन साईडला खेळला गेला. खूप चांगला फटका, बॉटम हँडचा उपयोग करत असताना फरीद पुढे सरसावेल, तत्पूर्वी फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. 11 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं कंप्लीट झालं. पॉवर प्लेच्या माध्यमातून धावांची गती स्कोर कार्डवर 11. म्हणजेच प्रदीपजी पाटील ज्या सरासरीने ज्या ॲव्हरेजने जायचंय प्रति षटकामागे 10चा ॲव्हरेज आहे, इथे 11 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट रतीश जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सेन्सिबल बॅटिंग या ठिकाणी केली गेली. पहिला फलंदाज पहिल्याच बॉलवर बाद झाल्यानंतर आपण पाहू शकता, दुसऱ्या बॉलवर बाद झाल्यानंतर आपण पाहू शकाल की तिथून चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवर विकेट, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट, 2 चौकार आणि 1 सिंगल. खूप अनुभव आहे या बॅटर्सकडे, कारण अनुभवाची सिजोरी घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 60 धावांचं लक्ष कसं आपण व्यवस्थित कसं करायचं आहे त्यांनी गेम प्लॅन केला असणार आहे. म्हणूनच त्याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठून काढल्यात. परंतु आता गोलंदाज येतोय मुनोरकडनं, एक सुपर असा नावाजलेला या परिसरामध्ये दबदबा आहे त्याचा, कारण बोलबाला आहे, दहशत आहे. तोच गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये उमरगुल आपण पाहत आहात. आणि समोर बॅटर आहे तितकाच ताकदीने रतीश. मात्र चांगला वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी शॉर्टेस्ट कव्हरला मात्र सिंगल मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती म्हणजेच 12 या धावसंख्येवर. बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद म्हणावं लागणार आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, मारा करण्यास सज्जा दाखल. यावेळेस शॉर्ट डिलिव्हरी, मात्र स्वीट साऊंड आवाज आलाय. सेफ झोन मध्ये चेंडू जाईल का, परंतु चांगला एफर्ट, चांगला प्रयत्न आपण पाहिला, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा थोडीशी व्यर्थ गेले. 2 धावा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचते धाव पुस्तकावर, ती म्हणजेच 14 धावा. चांगली सुरुवात मात्र पॉवर प्लेचा फायदा घेताना. पहिलं पॉवर प्ले मध्ये आपण पाहिले तर 30 या सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. जसं जसं दुसरं पॉवर प्ले सुरू झालं तसं मात्र 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट्स.
आणि एक डीप कव्हर. यावेळेस तेज थरचा चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगले तेज गती थरणार आपण पाहिला. थोडासा मागे चेंडू, परंतु टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. बाकीचं काम मात्र यष्टी रक्षकाच्या भूमिकेत ताहा दादा करतोय. चांगलं मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, नेक्स्ट चेंडू उमर गुल यांचा लयबद्धशी गोलंदाजी. पुन्हा एकदा मात्र लाउड अपील, विश्वास कमी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. रफ्तार के सौदागर, ताकत अपने बाजुओं में रखो, आवाज में नहीं. फसल हमेशा बरसात से होती है, बाढ़ में नहीं. चांगला अपील केला होता, परंतु तो फेटाळून लावलाय. ना मुन्ना ना सर सांगतायत. लेग स्टंप सोडीत चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली बोटांची जादू मात्र स्पिन आपल्याला पाहायला मिळतोय ताहाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा लाउड अपील. अंपायर गॉन अंपायर फिंगर्स बॅटची इनसाइड एज. आपण बॅटला ब्रश करून चेंडू मात्र ताहा दादाच्या दस्तानामध्ये विकेटचं पतन. यस डीजे, तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव. थँक्यू. चला 45 सेकंदामध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं अनिवार्य आहे. ज्या वेळेला आपण पाहिलं दीपक काहीच करू शकले नाहीत आपल्या संघासाठी. पराग धानवा आता काहीतरी करून दाखवावं लागेल. प्रॅक्टिसचा अभाव असल्यामुळे राहुल धानवा या ठिकाणी आपण पाहू शकता आज चेअर अप करण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक चांगले समालोचक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. उमर गुल यासाठीच ओळखला जातो, स्पेशालिस्ट. मात्र आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत या गोलंदाजाला पॉवर प्ले मध्ये भरपूर विकेट मिळवत असतो आणि आपल्या संघाच्या कामगिरीवर नेहमीच तो सॅटिस्फाईड असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर संघाची धावसंख्या स्थिरावली. प्रदीपजी पाटील ज्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 बॉल जफर अन्सारी अर्थातच उमर गुल या गोलंदाजाने हाताळलेत आणि त्याने फक्त आणि फक्त धावा खर्च केलेत त्या 3 आणि एक सफलता, महत्वपूर्ण सफलता या ठिकाणी आपण पाहू शकाल. चला टायमिंगच्या बाबतीत वेळ दौडू नका. 25 मिनिटांचा तुम्हाला कालावधी आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर 9 मिनिटे लागले. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहेत आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 19 बॉल तुम्हाला 16 मिनिटात फेकायच्या आहेत. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर होता. डिरेक्ट हिट फरान त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि फलंदाज जसा आला तसाच त्या पावलोपावली जात असताना पाहायला मिळतो मिस्टर पराग धानवा. बॅक टू द पवेलियन गॉन. मैंने देखा तूने देखा, मैंने देखा तूने देखा, मैंने देखा उसने देखा, सबने देखा. मैंने देखा तूने देखा, उसने देखा उसने देखा, सबने देखा. क्या देखा क्या देखा. थँक्यू सो मच. उमर गुल याच नावाने ओळखला जातो कारण 6 चेंडू त्याने हाताळले आणि फक्त धावा दिले. त्याने फक्त 3 धावा आणि 2 गडी मात्र 1 गडी गारद केला. 1 रनआउटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. राहुलजी धानवा सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. कारण एक मासवण गावातला गोड आवाज त्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने ऐकत असतो. चला बोलूया, मार्गस्थ होऊया मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी दाखल झालाय न्यू बॅटर मनोर संघाचा, तो म्हणजेच अजय. चांगले मात्र पार्टनरशिप करावी लागणार आहे, टिकून राहावं लागणार आहे. कारण विजयाची चव तुम्हाला चाखायची असेल तर तुम्हाला उर्वरित चेंडूमध्ये इतक्या धावा करणं खूप गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येतोय मासवण संघाकडनं, तो म्हणजेच दिग्गज गोलंदाज मनोर संघाकडनं दिग्गज गोलंदाज येतोय गौरव. राईट टाइम ओव्हर द विकेट आणि समोर आहे मासवणचा दिग्गज विस्फोटक फलंदाज, तो म्हणजेच अजय दादा. मात्र आपल्याला खेळी करायला लागेल. संकट मोचन, संकटामध्ये अडचणीमध्ये सापडलाय. संकट मोचन खेळी करेल का प्रश्नचिन्ह असतील. यावेळेस फटका फसलाय हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, होईल का जेल, परंतु होतय जेल आणि परतावं लागतंय स्वस्त्यामध्ये एक मोठ्या खेळाडूला. यस डीजे.
थँक्यू सो मच. धक्का क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगलं गोलंदाजी आपण पाहतोय ते म्हणजे मनोरच्या माध्यमातून गोलंदाज चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. थोडासा मागे केलेला चेंडू पुढे केलेला चेंडू होता परंतु मारण्याचा मोठा फटका होता परंतु फटका फसला. कारण मारणं खूप गरजेचं आहे कारण 60 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं कारण मारणं खूप गरजेचं होतं आणि तोच फटका मारण्याचा प्रयत्न होता इनफिल्डच्या वरनं परंतु तेच थरारा पुढे चेंडू हवेमध्ये जास्ती उंची लांबी कमी. पुन्हा एकदा तो शॉट डिलिव्हरी मात्र यावेळेस लेग दरम्यानला आपण लेग स्लिपला बॅटची इनसाइड घेऊन आपण पाहतोय इथं विकेटचं पतन तू चल मैं आया ही परिस्थिती. यस डीजे सचिन धानवा राहुल धानवा यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये जात असताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत स्थिरावले 14 वर ठप्प राहते स्थिर राहते 2 बॉलवर 2 विकेट जरूर मिळाल्या. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत आणि क्षेत्ररक्षकांची सुद्धा साथ तेवढीच उत्तम दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. प्रदीपजी पाटील ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 60 धावांचं लक्ष्य पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर असं वाटलं की धावांचा वेग वाढेल परंतु तसं या ठिकाणी घडलेलं नाहीये म्हणून क्रिकेटला जर तरला थारा नाहीये. या वेळेला हलक्याशा हाताने पंचांकडे दात पहा 1 2 3 4 5 जण अपील यावेळेला करत असताना लाऊड अपील ती सुद्धा पाहायला मिळाली. म्हणजे तुमच्या जेव्हा 55+ धावा होता 6 षटकांमध्ये तुमची बॉडी लँग्वेज त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली खुलताना पाहायला मिळते आणि तेच मात्र या ठिकाणी दर्शवलं जातं. एक काळ असा होता गोलंदाजाने जेव्हा मात्र गोलंदाजी करायचं त्यावेळेला अपील ऑस्ट्रेलियन संघाचे 11चे 11 खेळाडू करायचे आणि तो सीन आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला ऑफसाईडला खूप सुंदर पद्धतीने जरूर खेळला गेला. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये लेट कट खेळले. इथे इंटेलिजन्स स्ट्रोक पाहायला मिळाला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ बुद्धिमत्तेचं क्रिकेट दर्शवत असताना चौकार. थँक्यू वेलकम बॅक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. 3ऱ्या षटकातील 4 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज गौरव आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. सचिन धानवा च्या बॅटमधून एक अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. फक्त चेंडूला दिशा दिली चेंडूचा वेग त्यांनी अंदाज बांधला आणि इथून सरळ फक्त 4 धावा आल्या. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. गॅप मध्ये आहे का तर या वेळेला गौरव सुंदर एफर्ट घेत असताना पाहायला मिळतोय. चुंबन करतोय त्या चेंडूला म्हणजेच गौरवसाठी ती विकेट फार अनमोल आहे. या वेळेला फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. क्या बात आहे गौरव. गेल्या मॅच मध्ये 4 विकेट्स. या मॅच मध्ये सुद्धा 4 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे सातत्याचं दुसरं नाव आणि विकेटची या वेळेला खऱ्या अर्थानं रन मशीन आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत विकेटच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून म्हणू शकतायत आणि एका साईडला रतीश ही धावांची मॅन्युफॅक्चरिंग रन मशीन म्हणून ओळखली जाते एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे सेन्सिबल क्रिकेट प्रदीपजी पाटील खेळलं जात नाहीये. त्याचं एकमेव कारण की सिंगल या वेळेला दिली जात नाहीये. सिंगल काढून मात्र रतीशला स्ट्राईक एंडवर आणलं जात नाहीये. त्यासाठीच राहुल भोईरने आता सांगितलं की रतीश तुला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडकडे राहावं लागणार आहे. जर इथून जर रतीशची बॅट यावेळेला बोलू लागली तर कदाचित धावा ऑटोमॅटिकली वाढताना पाहायला मिळतील. परंतु त्यासाठी असावं लागणार आहे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास आणि आत्मविश्वाससहित फलंदाजी करेल का याकडे लक्ष असेल. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं 42 धावांची आवश्यकता असेल म्हणजे 14च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल स्मिथ स्मॅशर्स मासवण टीमला. परंतु एका साईडला रिद्धी 11 मनोर टीमने जी आतापर्यंत खेळी केले गोलंदाजी केले क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण पाहायला मिळतं आणि फलंदाजी या 4 प्रमुख भूमिका निभावल्या म्हणून आतापर्यंत या वेळेला स्टॉप केले जात आहेत. 18 धावांपर्यंत
रोखून ठेवलं गेलंय. ग्रेट परफॉर्मन्स, अनबिलिव्हेबल. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा केलाय सर, म्हणूनच तर इतक्या धावांवर रोखलं गेलंय. चांगली खेळ मैदानाच्या आतमध्ये, सुपर मॅच दोन संघामध्ये रंगताना आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आहे मनोरंजन संघाकडनं उमर गोल. तर समोर आहे 18 चेंडू मध्ये जवळजवळ 42 धावांची गरज असताना पाहूया. थोडंसं प्रेशर असणार आहे, कारण 2-3 किंवा जर 8 ते 4 मोठे फटके आले तर मॅचची कलाटणी मात्र बदलू शकते, कारण बदलणारा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना आवडणार असतो. 17 मिनिटं झालेले आहेत. 8 मिनिटांमध्ये 2 षटकं हाताळायचे आहेत, लक्षात घ्या. मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इतका तेज थराचा चेंडू पहिलेच ऍक्शन केली होती, ओळखलं होतं बॅटरला उमर गुलने, आणि त्याच थराराने चेंडू हाताळला. डॉटच्या स्वरूपात आपल्याला चेंडू मिळालाय. बाकीचं काम मात्र यष्टीरक्षकाच्या आपल्याला भूमिकेमध्ये तहाला आपण पाहू शकतो. चांगली खेळी, चांगले क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्लो ओव्हर मात्र स्वीट साऊंड लॉंग ऑनला बघूया, इंटू द गॅप्स होईल का चेंडू. चांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळलंय. धावा 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धाव्यांनी ही धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे, ती म्हणजेच 20 या आकड्यावर. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर 4था प्रगतीपथावर आहे. 3.2 चेंडूचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा धाव फलकावर, धाव पुस्तकावर. नेक्स्ट पुढचा चेंडू. यावेळेस स्वीट साऊंड मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला, चांगला एफर्ट, चांगली कॅच क्वालिटी, दर्जेदार कॅच पाहायला मिळतोय आणि परतावं लागतंय ते म्हणजेच मासवण संघाच्या बॅटरला. याच डीजे चांगला स्ट्रोक होता, कारण चेंडू इतकाच स्लोवर केला होता, तेच थरार केला होता पहिला दादा, आणि नंतर मात्र स्लोवर केला आणि एक शॉट मारण्याच्या नादामध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरला असलेला मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक त्यांनी कुठल्याही पद्धतीत चुकी केलेली नाहीये आणि मात्र विकेटचं पतन या ठिकाणी पाहिलंय. आगरी समाजामध्ये सर्वात मोठी स्पर्धा मी तर हीच म्हणणार आहे, कारण 9 दिवसाची ही स्पर्धा. आपण आगरी प्रीमियर लीग पहिला 8 दिवसाची, परंतु आई एकविरा चषक हे 2024चं शानदार, डोलदार आणि खुशबूदार नेत्रदीपक असं आयोजन आपण पाहत आहात. षटक क्रमांक 4. येस सर. निश्चित स्वरूपात आगरी प्रीमियर लीग 7 दिवसांचा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहिला. 9 दिवसांचा आपण पाहतायत एकविरा चषक साखरेचं हे मैदान आणि अतिशय दमदार असं आयोजन रुपेजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली ही दखल आणि अथक परिश्रम, मेहनत घेऊन या स्पर्धेला जरूर सजवलं गेलंय. प्रदीपजी पाटील सुद्धा आमच्या समोर जोडले गेलेत. अप्रतिम त्यांचं समालोचन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. कसं वाटतं, एकंदरीत फील कसं करताय तुम्ही रुपेजी पाटील यांची स्पर्धा? खरोखरच एक चांगलं. यावेळेस पहा चेंडू लॉड अपील आणि लेग बिफोरच्या स्वरूपात गोज इज अंपायर फिंगर नाव आपल्याला परतावं लागतं. इथं मात्र विकेटचं पतन. दादा एक खूप चांगलं आयोजन नियोजन असतं. वन मॅन शो मी म्हणेल, कारण स्पर्धेचे सर्व आहेत दादा, रुपेश दादा, आणि चांगलं व्यक्तिमत्व. असं शांत ज्या पद्धतीने प्राण्यामध्ये गाय असते ना, असं शांत मात्र आपला रोल, आपली भूमिका ते असेच ठेवतात. म्हणून इतके वर्ष, 15 वर्ष या स्पर्धेला लागले. कारण ही स्पर्धा 2011 मध्ये आपण पाहिली तर शेतामध्ये सुरू केली होती. तेव्हा आम्ही यायचो समालोचक, आणि मॅच झाल्यानंतर कोण समालोचक काय माहिती नाही असं असायचं. परंतु या क्रिकेटचं स्वरूप बदललं आणि पाहता पाहता ही इतकी मोठी स्पर्धा झाली, कारण आता कोणाला वेळ नसतो. आता एकदम प्रोफेशनल समालोचक लागतात आणि त्या पद्धतीचं समालोचन मात्र प्रत्येकाचा आवाज, प्रत्येकाला दादा संधी देतात. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. निश्चित स्वरूपात प्रथमतः जर आपण पाहिलं तर प्रदीपजी पाटील जुने जाणते आहेत आणि ह्या आठवणींना उजाळा देणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रथमतः तुम्ही जेव्हा समालोचन करत असतील तेव्हा भोंगा वगैरे असतील आणि फक्त एखादा नारळ देऊन तुम्हाला मात्र समालोचन क्षेत्रामध्ये स्वीकार करायला भाग पाडायचं. कुठेतरी 101 रुपये द्यायचे आणि मात्र नारळ देऊन तुम्हाला मात्र त्यांचा सन्मान स्वीकारायला भाग पाडायचा. म्हणजेच त्यावेळेचं क्रिकेट एक वेगळं होतं. त्यावेळेला ग्लॅमर नव्हतं, क्रेज नव्हता, परंतु ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळलं जायचं. ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि त्यावेळची जर आपण पाहू शकलं तर डेफिनेटली ते चषक असे असायचे की आज या गावात तर पुढील वर्षात दुसऱ्या गावात ते चषक फिरायचे. म्हणजे फिरतं चषक ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. हे तुम्ही आठवणींना उजाळा दिलात, त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. भावेशजी भोईर, आईस्क्रीम पॉइंट जलसार, जे आपण लेफ्ट साईडलाच पाहतायत. दरवर्षी ते कोणत्या ना कोणत्या ठिकाणी जाऊन मात्र मॅचचा आनंद घेतात. तिथे स्टॉल त्यांचा असतो आणि त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद भावेशजी भोईर. यस पंच, यस पाण्याची व्यवस्था केली जाईल या इनिंग नंतर. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21, म्हणजेच इथून 39 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत
12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 39, म्हणजेच मॅचकडे आता फोकस करणं फार गरजेची गोष्ट असेल. 12 बॉल 39 धावा, गडी बाद झालेत ते जवळजवळ 8. प्रदीपजी पाटील 12 बॉल 39 धावा, सामना रफ अँड टफ होईल यात ती मात्र शंका नाहीये. गोलंदाज सज्ज होईल मुकेश, आणि एक मुकेश आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाहायला मिळतात. 12th मॅनची भूमिका. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने होता. बॅटचं फेस ओपन करत असताना आपण पाहतायत मिस्टर मनोज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21 या धावसंख्येवर. पहा, प्रदीपजी पाटील स्टार्ट जर चांगली झाली असती तर कदाचित ही वेळ येऊ शकली नसती, परंतु स्टार्ट चांगली नव्हती आणि त्याचंच कारण फलंदाज बाद होत गेले आणि त्याचा नतीजा स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस्टर गौरव पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या फलकावर 22 वर जाऊन पोहोचले गेले. सर, दुसरं षटक टर्निंग पॉइंट आहे उमर गुलचा. फक्त 3च धावा दिल्या आणि 2 गडी गारद केले. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. त्या ठिकाणी एक सिंगल आपल्याला मिळणार आहे. सिंगल से एक दुक्के से काम चलने वाला नहीं है मेरे दोस्त. डबल टॉप में घेर डालना होगा. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागतील. 4 जर मोठे फटके आले तर मॅचची कलटणे बदलेल, परंतु चांगली गोलंदाजी. स्वीट साऊंड आलाय, परंतु या ठिकाणी लॉंग ऑनला मात्र चुकी करणार नाहीये. परतावं लागतंय विकेटचं पतन. जोपर्यंत या ऐकूया एक सुमधुर संगीत, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच दादा. फक्त औपचारिकता बाकी राहिले. पाटील नेटवर्कचा हाय क्वालिटी कॅमेरा आपण पाहतोय, तो म्हणजेच कपिल दादा, मुनीत दादा, मुंजित दादा. डिजिटल स्कोरर्स आपण पाहिले तर साहिल दादा. एक चांगली क्लॅरिटी, चांगले रिव्हर्स करा, चांगले लाईक करा पाटील नेटवर्क चॅनलला. आपण स्वतः जे घर बसल्या स्मार्ट मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीवर मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील स्वागत आहे. हाताने फक्त सलमान दिला गेला. फॉलो थ्रो मध्येच मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉटच्या स्वरूपात चेंडू हाताळला. 5 चेंडू शेवटचे असणार आहे, पाहूया. स्लोवर दादाचा स्वीट साऊंड, परंतु चांगलं नोमॅन लँड मध्ये इनटू द गॅप. चेंडू गेट इट 4 रनचा. मिळतील 4 धावा. येतोय आई एक विराट चषक. शानदार, डोलदार, बहारदार चौकार. Thank you. 27 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 33 धाव्यांची आवश्यकता असेल. 6 बॉल आहेत तुमच्याकडे आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. मिस्टर फजील या ठिकाणी आपण पाहत आहेत. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतो यावेळेला व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28 या धावसंख्येवर. 32 धावेची आवश्यकता असेल. 32 धावेची आवश्यकता. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑल आउट होतील की नाही हा प्रश्नचिन्ह या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. 9 विकेट आणि संघाची धावसंख्या 28. पुन्हा एकदा फजील आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गुड स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑफ साईडला खेळला गेलाय. सिंगल तर मिळेल त्या ठिकाणी. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला. अंडरआर्म फेकी केली जाते त्या ठिकाणी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 30 या धावसंख्येवर. अर्धा धावसंख्येचा पल्ला जरूर पार केला गेलाय. प्रदीपजी पाटील आज आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेले. आज त्यांनी नवीन बहाडोली पासून मात्र आपण पाहिलं तर खूप चांगलं समालोचन त्यांचं पाहायला मिळालं. विरल सरांची आमची चर्चा झाली आणि त्यांनी नवीन टायटल हे प्रत्येकाला मात्र ते गोड स्वभावाचे धनी जरूर आहेत आणि प्रत्येकाला प्रेमाने ते मात्र म्हणतायत की दादा हा शब्द मात्र एक काळजाला भाव देणारा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच आता आमचे प्रदीप दादा पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात. धन्यवाद सर. चांगलं तुम्ही आमची स्तुती करता. स्लोअर पहा, एक तर जबरदस्त ही खासियत असते खास गोलंदाजाची. आणि स्लोअर पाहिला, स्लोअर फ्लॅट आणि इन कटर ऑफ कटर ही गोलंदाजामध्ये खासियत असते आणि तीच खासियत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात ते म्हणजेच फरहा. नक्कीच. आणि एक खास करून जर आपण पाहिलं तर रुपेजी पाटील प्रत्येक
स्पर्धेमध्ये आवर्जून ते स्पर्धा पाहतात. आपल्या स्पर्धेमध्ये कोणतीही कमतरता जाणवणार नाही याकडे ते बारीक सारीक लक्ष देत असतात. ज्या पद्धतीने आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं त्याच्यात हिंमत लागते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत. आणि तीच हिंमत यावेळेला रुपेजी नरेश पाटील यांच्या माध्यमातून किशोरजी वजे प्रत्येक मॅच यूट्यूबवर मात्र ते ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतात आणि चांगल्या प्रकारचा मॅच पाहण्याचा जरूर योग त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतो. परंतु आता 9 दिवस त्यांनी मात्र ठाण मांडून राहिलेत की 9 दिवस यूट्यूब उघडायचं नाही, फक्त यायचं, लाईव्ह मॅच पाहायची. किशोरजी वजे सांगायचं तर आगरी प्रीमियर लीग मध्ये त्यांना एक नाव दिलं गेलं होतं. डॅडी या नावाने खूप प्रसिद्धी झाली होती त्यांची आणि चांगलं प्रेम विशेष दिलं होतं त्यांना. किशोरजी वजे मुख्य मंचावर आपण पाहत आहोत, त्यांचं करूया आपण स्वागत. आणि या स्पर्धेला 15 वर्षापासून त्यांचा हातभार आहे रुपेश दादाच्या समवेत. निश्चित स्वरूपात किशोरजी वजे आणि आमची चर्चा सुद्धा झाली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, रुपेश तू जे तुला काही करायचं ते कर, आमचा फक्त बॅक सपोर्ट तुला असेलच. आणि नेहमीच मात्र या ठिकाणी आपण पाहतात एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. मी तर तो दिवस विसरणार नाही जेव्हा त्यांनी आम्हाला परिपूर्ण प्रत्येक शब्दाचं प्रमोद असं प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहून ज्यांनी दिलं होतं. आणि आज ते आम्ही लॅमिनेशन करून ठेवलंय आमच्या हृदयात सुद्धा आणि कपाडात सुद्धा. तर धन्यवाद किशोरजी वजे साहेब, रुपेजी पाटील आणि